घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला हाताजोडी, पायापडे, कोंबण नके आणि ओरिजिनल वनस्पतीची ओळख तुम्हाला दाखविणार आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. आता ह्याच्यात काय काय करायचं, प्रोसिजर कसं कसं आहे तुम्हाला सगळं लिहून आणि दाखवणार आहे. तर काय करायचं मित्रांनो, बघा आपण एक कोरा कागद घेतला आहे, त्याच्यावर काय केलं आहे, इकडून बघा असं 10पर्यंत लिहिलं आहे आणि इकडून 20पर्यंत लिहिलं आहे. तर काय करायचं मित्रांनो, तुमचे इकडून काय जे प्रश्न असतील ते असे लिहायचेत. तुमचा धंदा चलत नाही, गॅरेज चलत नाही, पैसा येत नाही, लग्न होत नाही, मला मान सन्मान नाही, काय असं असं लिहायचं आहे तुम्हाला. इकडून इकडून परत तसंच लिहायचं, काय दुसरे प्रश्न इकडून लिहायचे. लिहायचं झाल्यानंतर पुन्हा काय करायचं मित्रांनो, हे हाताजोडी एक इथं एक ठेवायची. परत मित्रांनो काय करायचं, ही दुसरी एक हाताजोडी पायापडी इकडे ठेवायची. ही झाली हाताजोडी पायापडी. कशी करायची सिद्धती अशी बघा, एवढ्या अंतरावर तुम्हाला अशी अशी ठेवून द्यायची. अशी ठेवून दिली की तुम्हाला नवरण मंत्र जरी असला पाठ तरी तुम्हाला जप करायचा. कोणचा? ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे असं म्हणलं की ह्याच्यावर अशी फूक मारायची. अशी फूक मारली, एकदा मंत्र जप केलं की एकदा ह्याच्यावर असं कुंकू आणि हळद टाकायची. आपण एकदा पूजा केलेली आहे, थोडं कुंकू आणि हळद टाकायची. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे अशी अशी ह्याच्यावर फोक मारायची. नवरण मंत्र झाला. परत काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो. आणि व्हिडिओ किती मोठा होत्या, कृपया व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत बघून घ्या, कारण तुम्हाला ह्याच्यात सर्व माहिती भेटणार आहे. बघा ह्याच्यात काय केलं मित्रांनो, आपल्याला हो का तुळशीचे 11 पानं असे ठेवायचे. तुळशीचे पानं ही पूजा करून घ्यायची. आणि एवढा तांदूळ घेतलेत, तांदूळ त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 11 तांदूळ घ्यायचे असे टाकायचे, पूजा करायची. 11 तांदूळ तुळशीचे आणि नवरण मंत्र असा जप करायचा. जप केलं की तुम्हाला दुसरा एक मंत्र भेटेल. याची परत काय करायचं मित्रांनो, इथंच अशी पूजा करून घ्यायची. इथं फुलं व्हायची, तिला लाल पांढरे असे फुलं वाहिले तरी चालतात. असे फुलं वाहून घ्यायची, ह्याची पूजा करून घ्यायची दिवस असे. आपण बघा सगळं तुम्हाला करून दाखवतोय. एखादा 1 रुपयाचा कॉईन घ्यायचा मित्रांनो, हे तर रुपयाचा कॉईन ठेवायचा, काही पैशाची अडचण आली तरी तर कॉईन ठेवायचा. आणि असा एक दुसरा एक मंत्र जप आहे, अजून एक ती जप घ्यायचा आहे. पूनम की कालिका रात म्हणून एक जप आहे, ती बी घेतला तरी चालतंय. नाहीतर काही देवीचा मंत्र घ्या, कारण ह्या देवीचा अवतार आहे, देवीचा वास आहे ह्या चामुंडा देवीचा. ह्याच्यामध्ये चामुंडा देवीचा हातपायपडीमध्ये सर्व शक्ती त्याची आहे की चामुंडा देवीचा वास आहे. चामुंडा देवीचं सगळे दैवशक्ती काम करते मित्रांनो. तर ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे बघा अशी फूक मारायची. तुम्हाला 108 वेळा ही जप करायचा आहे. कधी कधी काय होतं मित्रांनो, ह्यांचा आपल्याला बघायला भेटलं की ही दोन्ही, आता हे तुम्हाला हे समजलं, आता ही काढून घेतो फुलं मी. तर तुम्हाला सांगायचं सगळं समजावून सांगावं लागतं, कारण बऱ्याच जणांना दिल्या पण त्यांनी कसं करायचं काही कळालं नाही. तर तुम्हाला बघा असं असा जप चालू असताना काय होतं मित्रांनो, कधी कधी हे अशा जवळ येऊन भेटतात विकून एकीला, अशा मिठी मारतात. अशा मिठी मारले, अशा जवळ येतात, कधी कधी आले की अशा जवळ आल्या हे जे असेच लाल कपडे घेऊन तुम्हाला घर फॅक्टरी असेल तिथं बांधून टाकायचे. तुमचं वाहन असलं तर वाहनाला बी चालतं, वाहनालाही बांधायचे. नकारात्मक शक्तीला येऊ देत नाही, जादूटोण्याला येऊ देत नाही. आणि एखाद्या माणसाला जर जादूटोणा झाला असला तर ही एक हाताजोडी घ्यायची आणि त्या माणसाहून 7 वेळा उतरून, त्या माणसाच्या अंगावरून 7 वेळा उतरून हीच मंत्राचा जप करायचा. नवारण मंत्राचा जप करून दक्षिण दिशेला किंवा जिथं 3 रस्ते फुटतात तिथं नेऊन ठेवून यायची. मित्रांनो फेकून द्यायची नाही, अशा ठेवून यायची हळूच. कारण ठेवून आल्यानंतर एक शक्तीला बी मान सन्मान दिल्यानंतर ती कुठेतरी काम करते. तुम्ही जर फेकून दिली राग तर ती काम करत नाही. तिथं पाय जाऊन तिथं चौकात ठेवून यायची आणि महागं वळून नाही बघायचं, घरी यायचं, हातपाय तोंड ठेवायचे. आणि असं तुम्हाला आमुषा शनिवार आणि गुरुवार करायचे. मग अंगातली नकारात्मक शक्ती भूतभैरवाचा ही पण निघून जाते. हाताजोडी पाया पडीचे वशीकरणासाठी तुम्हाला एखादा देवीचा मंत्र जप करून एखाद्या माणसाला टच केले तर वशीकरण बी करते. ते वशीकरणाचा बी एक अलग मंत्र आहे. वशीकरणाचं पूजा करून एखाद्या माणसाला अशी टच केले की तो माणूस आपल्यासारखा होतो, विनाकारण भांडणतंटा होत नाही. तर एवढी ही हाताजोडी पाया पडे ओरिजिनल वस्तू आहे. आणि मित्रांनो ह्या वनस्पती तुम्हाला वापरल्यानंतर एक पुण्य पदरात पडेल. कारण कसं,
जी दुसऱ्या जी वनस्पत्या तुम्ही वापरताय तर ती काही जीवाणू, काही प्राणी ह्यांचं ती काही अवयव आहेत, मग ते अवयव नाही वापरता तुम्हाला ही वनस्पती कुठेही भेटते. तुम्हाला ह्या वनस्पतीचा वापर केल्यानंतर पुण्य कसं पदरात पडेल. तर एकतर जी प्राण्याचे काही अवयव लोक वापरतात ती नाही वापरता, ती नाही खरेदी करता, त्या प्राण्याचा जीव वाचल, त्या प्राण्याची हानी होणार नाही, ती प्राणी 4 दिवस वाचल. म्हणून ही जर वनस्पती ही दिवस पुष्य नक्षत्राला पुष्य नक्षत्रा दिवशी जर काढली तर तुम्हाला चांगला आणि रिझल्ट होतो. म्हणून पुष्य नक्षत्राला काढली ही वनस्पतीचं काही नाही, एक रिझल्ट चांगला आहे आणि पुण्य पदरात पडतं. म्हणून कृपया प्रत्येक जणांनी हीच वापरा हातजुडी, हिचा रिझल्ट आहे. दुसरी जी हाताजुडी आहे त्याच्यावर नियमानं कानूनानं कारवाई होऊ शकते, कारण ती एका प्राण्याची हत्या करून तुम्हाला ते हाताजुडी पायापुढे देतात. तसं ही जंगलात आहे तिथं भरपूर बघा भेटते, नाही तिथं नाही, नाही तिथं एखाद्या डोंगरात उगवतच नाही. जिथं चामुंडेचा वास आहे त्या डोंगरामध्ये ही वनस्पती भेटते आणि आता इकत बी तुम्हाला काही ठिकाणी भेटते. ही काही विषारी नाही, काही नाही, ह्याची भाजी करून खातेत मित्रांनो. ही हाताजुडी पायापुढे, म्हणून तुम्ही हीच वापरायची. कृपया सर्वांनी लक्ष करा. अजून कोणाला नाही ह्याच्यातलं काही समजलं तर मला कॉल करा, मी तुम्हाला ह्याच्यातलं आणि भरपूर काही सांगन. आणि ह्याच व्हिडिओच्या खाली माझा नंबर देईल. कुणाला लागत असल्या हाताजुडी पायापुढे एक तर त्याच्यातलं मी द्यायचा प्रयत्न करीन. आणि मित्रांनो काय होतं, ओले असल्यानंतर बघा ही मोठी होते आणि वाळल्यानंतर असे बघा वाळून गेले, ह्याच्यातलं पाणी आटून गेलं, अशा छोट्या छोट्या आपल्या हाताच्या बोटापेक्षा जरा मोठ्या राहतात. तर ही बी काय माणसाच्या लक्षात येतं, वल्ली जरा मोठी राहते आणि वाळल्यानंतर छोट्या छोट्या होऊन जातात, आकडून पाणीमधलं आटून जातं आणि छोट्या होत्यात. पण ओरिजिनल हाताजुडी हिचाच काम आहे. तर मित्रांनो दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणलं तर तंत्रपुस्तकात अगर कुठंच हिचा उल्लेख भेटत नाही, कारण ही गुरु परंपरा चालत आलेली एक गोष्ट आहे. कारण हे कुठल्या जास्त ग्रंथात ह्याचा उल्लेख नाही अशा गोष्टीचा. त्याच्यामुळं ही बघा ओरिजिनल ही हाताजुडी पायापुढे हिलाच म्हणल्या जातं, हीच वापरा. हिच्या बघा हाताच्या बोटासारखी अशी बोटं असते तर म्हणून हिला हाताजुडी पायापुढे. आणि कोंबड नक्की म्हणतात, म्हणजे कोंबड्याच्या पायासारख्या नक्या आहेत म्हणून ह्याला दुसरी गोष्ट एक कोंबड नक्की म्हणल्या जातं. म्हणून मित्रांनो हीच व्हिडिओ सगळे पाठवा आणि हीच वापरा म्हणावं. कृपया दुसरी हाताजुडी वापरू नका, ही कळकळीची विनंती आहे. कारण तिचा काही रिझल्ट येत नाही आणि रिझल्ट नाही आल्यामुळं कुठं तरी माणसाला एक चिंता वाटते. म्हणून ही अशी ओरिजिनल हाताजुडी पायापुढे नवरान मंत्र वापरून, तुम्हाला देवीचा मंत्र वापरून, तुम्हाला कुठल्याही देवीचा बीज मंत्र वापरून तुम्हाला कशी बी वापरायची चालते. कशी बी म्हणजे तुम्हाला एखाद्या धन संपदासाठी देवीचा एखादा बीज मंत्र म्हणून तुम्ही देव्हाऱ्यात ठेवा, जवळ ठेवा, पॉकेटमध्ये ठेवा, एकदम चांगल्या प्रकारे काम होते मित्रांनो. आणि पूजापाठ करून तुम्हाला ही अशी देव्हाऱ्यात जरी ठेवली तरी चालते मित्रांनो. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचावा आणि ज्याला गरजूवंताला ही आपल्याकडे भेटून जाईल. म्हणून आपण एका दुसऱ्या जाणकार वैद्य कोण विधिवत पूजा करून ही वनस्पती काढायला लावतो. कारण मी राहायला पुण्यामध्ये सिटीमध्ये असल्यामुळं कोकणामध्ये भेटते वनस्पती. तर कोकणातले काही आपले ओळखीचे वैद्य आहेत त्यांना वैद्यले सांगून बाबा ह्या नक्षत्रावर ही वनस्पती काढा, आणि त्याच वनस्पती त्या काम करतात. म्हणून त्याचपाई कुठल्या तरी वैद्य कोण घ्यायचे असतात, दुकानातून घेतल्या तर काम का करत नाहीत. त्यांनी विधिवत काढलेली नसती, ती कवा बी काढलेले असतात, तिला आवतून पूजा करून तिला एक बोलून काढायचं असतं. तर विधिवत म्हणजे कशी काढायची, पुष्य नक्षत्राला हे वनस्पती देवराया आम्ही जग कल्याणासाठी तुम्हाला घेऊन जात आहे, थोडा आम्ही तुम्हाला त्रास करतायत, आम्हाला माफ करा आणि आमच्या कार्याला तुम्ही चला, अशी वनस्पतीला विनवणी करून वनस्पतीला कधी बी काढून घेतल्यानंतर वनस्पती एकदम आनंदानं आपल्या कामाला येत असते मित्रांनो. अचानक तुम्ही वनस्पती कुठली उपटिली तर वनस्पती रुष्ट होते आणि तिची दैवशक्ती तिथंच सोडून जाते आणि दैवशक्ती आपल्या संघ त्या वनस्पती संघ येत नसते. म्हणून कुठल्या जरी वैद्य आणि जाणकार माणसाकडून तुम्ही जर घेतली तर तो माणूस त्या वनस्पतीला विनवणी करून हातापाया पडून तिची विधिवत पूजा करून काढतो. म्हणून रिझल्ट बी चांगला येत असतो. म्हणून ही पुष्य नक्षत्रावर काढलेली चांगल्या प्रकारची हाताजुडी पायापुढे आहे. म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. चला मित्रांनो आपण परत दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटायचा प्रयत्न करू. आणि ही हाताजुडी सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले म्हणून तुमचा धन्यवाद.
चला राम राम.